आवाज मानदेशाचा। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी या प्रकरणात आतापर्यंत तिघांवर कारवाई केलेली आहे। मान तालुक्यातील सोकासन येथील जिल्हा परिषद शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापक विनायक पानसांडे यांचे निलंबन झाले, तसेच काळेवाडी शाळेतील उपशिक्षक श्रीकांत विष्णू दोरगे यांनाही निलंबित केला आहे। आणखी काही शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे। बदलीत लाभ मिळण्यासाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी सुरूच असून 5व्या यादीत आणखी 16 गुरुजी प्रमाणपत्र अपात्र असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आला आहे। यामुळे आतापर्यंत 60 प्राथमिक शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रात बोगसपणा दिसून आलेला आहे। तसेच 5व्या यादीतही 6 गुरुजी पडताळणीसाठी गैरहजर राहिले। यामुळे बोगस प्रमाणपत्राबाबत व्याप्ती वाढतच चालल्याचं दिसून येत आहे। जिल्हा परिषद प्राथमिक विभागांतर्गत काही शिक्षकांनी बदलीत लाभ मिळण्यासाठी स्वतःच्या तसेच कुटुंबातील व्यक्तीचे दिव्यांग आणि आजारपणाचे प्रमाणपत्र दिलेले आहे। शिक्षण विभागाकडे अशा 586 प्रमाणपत्रांची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी या प्रमाणपत्रांची तपासणी मोहीम सुरू केली। यासाठी मागील 6 महिन्यांपासून छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय आणि दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू झालेली आहे। आतापर्यंत प्राथमिक शिक्षण विभागाकडून 5 याद्या पाठवण्यात आल्या होत्या। पडताळणीनंतर त्याचे अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत। शिक्षण विभागाने 5वी 57 शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची यादी रुग्णालयाला दिली होती। याची पडताळणी झालेली आहे। यामध्ये 51 गुरुजींनीच पडताळणीला हजेरी लावली। 6 जण गैरहजर राहिले तर दिव्यांगांची 32 प्रमाणपत्रे योग्य आढळली, पण 16 जणांचे दिव्यांग प्रमाणपत्र अमान्य झाले। प्रमाणपत्र अमान्य झालेल्या 16 आणि पडताळणीसाठी गैरहजर 6 असे मिळून 22 जणांना नोटीस पाठवण्यात येणार आहे। मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।